मी हॅलो. अनुभवी विलास सावंत बोलते. बोल. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 3 या वर्गात शिकत आहे. माझ्या मॅडमांनी गावातील अधिकाऱ्यांची मुलाखत घ्यायला सांगितली आहे. तरी मला तुमची मुलाखत घ्यायची आहे आणि व्हिडिओ शूटिंग करायचे आहे. तरी मला आपल्या वेळेची व मुलाखतीची परवानगी द्यावी. बस. तुमचे नाव काय? माझं नाव हिंदूराव शिवाजी डेरे. तुम्ही कुठे राहता? माझं मूळ गाव कवठे, तालुका वाई, जिल्हा सातारा. सध्या मी राहतो साताऱ्यात राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? गेले 27 वर्ष ही सेवा, माझी 27 वर्ष पूर्ण झाली मला. कामाचे स्वरूप काय असतं? कामाचं स्वरूप ग्रामपंचायतचे सचिव म्हणून आम्ही काम करतो. त्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजना, ग्रामपंचायतचं दप्तर मेंटेन करणे, लोकांना विविध योजनांचा लाभ देणे, अशी कामं आम्ही करतो. तुम्ही जे काम करता तुम्हाला ते आवडतं का? अगदी 100% आवडतं. आणि जर आवडत असेल तरच आपण चांगलं काम करू शकतो. आवडत नसेल तर आपण चांगलं काम करू शकत नाही. त्यामुळे मला माझं काम मनापासून आवडतं. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? आमचं थोडक्यात शासनाचं, आम्ही ग्रामीण पातळीवरचं शासनाचे आम्ही प्रतिनिधी आहोत. शासनाच्या ज्या योजना असतात, भले ती घरकुल असेल, परत वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, रोजगार हमी योजनेतून जी काही कामं होतात ती कामं असतील, तर या योजनेतून आपण सर्वसामान्य लोकांना, गरजू लोकांना आपण लाभ देऊ शकतो आणि ते आमच्या माध्यमातून केलं जातं. त्याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. लोक तुमच्याशी कसं वागतात? लोक, जर आपण चांगलं काम केलं तर लोक आपल्या बरोबर चांगलंच वागतात. आपण जर चांगलं काम नाही केलं तर नाही आपल्याबरोबर वागणार चांगली लोक. तर सध्या आणि देगाव गावची लोक खूप चांगली आहेत, की व्यवस्थित वागतात आमच्याबरोबर. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. माझ्या नोकरीच्या आयुष्यातला आठवणीचा प्रसंग म्हणजे एक गरीब महिला होती, विधवा होती. तिला घरकुलचा लाभ मी देऊ शकलो, हा माझ्या नोकरीच्या कालावधीतील आठवणीतला प्रसंग. घरकुलचा लाभ मिळणे म्हणजे तिला निवारा आपण देऊ शकलो. आणि तिला मूलबाळ पण नव्हतं आणि तिचे पती वारले होते, विधवा होती. तिला ते आम्ही घरकुल बांधून पूर्ण करून दिलं. ती आज पण तिथं समाधान राहते. लहानपणी तुम्हाला कोण व्हावंसं वाटायचं? लहानपणी मला शेतकरी व्हावंसं वाटायचं. फक्त त्या परिस्थितीमुळे मला नोकरी करावी लागली. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? संदेश म्हणजे मनापासून शिका आणि भरपूर मोठं व्हा. जे काही ध्येय ठेवलंय तुमच्या समोर, ते ध्येय प्राप्ती करण्यासाठी पूर्ण समर्पणानं योगदान द्या. एवढंच. धन्यवाद. थँक्यू.